शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कर्जमाफीची तारीख फिक्स. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी उचललं एक महत्त्वाचं पाऊल. जिल्ह्यांची यादी जाहीर. आता या 12 जिल्ह्यात होणार कर्जमाफी. पहिल्या टप्प्यातील शेतकऱ्यांची नावे जाहीर. लगेच यादी पहा. बऱ्याच दिवसापासून शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळेच आता शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी देण्यात आली. कर्जमाफी संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून कोर्टाकडून जो कर्जमाफीचा निकाल आहे तो आता पूर्णपणे प्रकाशित झाला आहे. या लावलेल्या निकालामध्ये किती शेतकऱ्यांचं कर्ज माफ होईल, कोणते शेतकरी यासाठी पात्र करण्यात आले आहे, विशेष म्हणजे शेतकऱ्यांचं किती लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी केली जाईल, थकीत शेतकऱ्यांना कितीपर्यंत लाभ मिळणार, त्याबरोबर रेग्युलर नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना किती प्रमाणामध्ये लाभ मिळेल, याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. बघा, थकबाकीत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ज्यांचं कर्ज बाकी आहे, तर अशा शेतकऱ्यांसाठी जो महायुती सरकारचा जो जाहीरनामा होता, जे प्रचार पत्रक होतं निवडणुकीच्या वेळेस, त्यामध्ये राज्य सरकारने, महायुती सरकारने एक जाहीरनामा प्रकाशित केला. त्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांनी तो जाहीरनामा कोर्टासमोर ठेवला. सरकारकडून वेळोवेळी मिळाली आश्वासने, कर्जमाफीची वचनं, वारंवार केलेली फसवणूक, यामुळे अखेर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आपल्या सरकारचा जाहीरनामा थेट कोर्टाच्या समोर ठेवला. शेतकऱ्यांनी कोर्टात सांगितलं की आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाच्या विरोधामध्ये नाही, पण आमच्या हक्कासाठी दिशाभूल करणाऱ्या आश्वासनांच्या विरोधात आम्ही व्यवस्थेचा आधार घेत आहोत, असं कोर्टाला त्यांनी सांगितलं. हा मुद्दा केवळ निवडणुकीपुरता मर्यादित नसून भविष्यात कोणताही पक्ष खोटी आश्वासने देण्यापूर्वी 10 वेळा विचार करेल, असं कोर्टाने त्या ठिकाणी शेतकऱ्यांना सांगितलं. आता 2025च्या मार्च महिन्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्ट सांगितलं होतं की राज्याची आर्थिक परिस्थितीमुळे कर्जमाफी करणं सध्या तरी शक्य नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी घेतलेलं पीक कर्ज 31 मार्चच्या अगोदर कर्जाची परतफेड करा, असं शेतकऱ्यांना त्यांनी आवाहन केलं होतं. मग या मुख्य कारणामुळे शेतकऱ्यांमध्ये भरपूर नाराजी पसरली होती. गेल्या काही महिन्यांपासून शेतकऱ्यांमध्ये भरपूर अशी सरकारबद्दल त्रासदायक भावना वाढत आहे. कर्जमाफी, वीज दर, हमी भाव, पीक विमा यासारख्या प्रमुख मुद्द्यावर सरकारने दिलेली आश्वासनं फसवी ठरत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून सरकारवर केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणं भाग पडलं. त्यामुळे नियमाप्रमाणे कर्जमाफीचा जो प्रश्न आहे तो कोर्टाला सोडवून आता भाग पडलेला आहे. कर्जमाफीबद्दल कोर्टाकडून काय सांगण्यात आलेले आहे, कर्जमाफीसाठी कोणती तारीख आता आलेली आहे, तर बघा, 2017 मध्ये जाहीर केलेल्या कर्जमाफीमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना अपात्र करण्यात आलं होतं. म्हणजे जवळपास 51% शेतकरी जे आहेत तर त्यांना अपात्र करण्यात आलं होतं. म्हणजे जवळपास 79 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा करण्यात आली होती. प्रत्यक्षात केवळ 43 लाख शेतकऱ्यांनाच लाभ त्यावेळेस मिळाला होता. म्हणजे 79 शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची होती, पण त्यापैकी पात्र ठरले फक्त 43 लाख शेतकरी. हा विषय आहे 2017चा. 43 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर 18,000 कोटी रुपये 2017 मध्ये जमा करण्यात आले होते. त्यावेळेस तुम्हाला कर्जमाफी मिळाली होती का? कमेंट नक्की करा. कारण की आता यावेळेस पात्रता थोडीशी वेगळी आहे. 18,000 कोटी रुपये त्यावेळेस जमा करण्यात आले. या योजनेतून सुमारे 46 लाख शेतकरी वंचित राहिले होते. आता तुम्ही वंचित राहणार की तुम्हाला लाभ मिळणार, हे आता जाणून घ्यावं लागेल. अपात्र असल्याचं प्रमुख कारण म्हणजे सरकारने त्यावेळेस सांगितलं होतं की 16 अटी लावल्या होत्या. 16 अटीमुळे लाखो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले. याचबरोबर भाजपचे जवळपास 53 नेत्यांनी अगोदर झालेल्या कर्जमाफी योजनेतील निधीचा गैरवापर केल्याचा आरोपही त्यांच्यावर त्या ठिकाणी लावला गेला होता. त्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. शेतकऱ्यांसाठी अगोदर जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेमध्ये हा प्रामाणिकपणा हवा होता, पण आता उघड झाली आहे की शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशाचा गैरवापर झाला आहे. धक्कादायक म्हणजे या प्रकरणात भाजपचे 43 नेत्यांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कर्जमाफीमध्ये जे शेतकरी पात्र नव्हते त्यांच्या बनावट कागदपत्रावर कर्ज माफ करण्यात या ठिकाणी उघडकीस आलेलं आहे. काही प्रकरणामध्ये मृत शेतकऱ्यांच्या नावावर सुद्धा कर्जमाफी मिळाल्याचं आढळून आलं. त्यामुळे सरकारने दिलेली आश्वासनं व झालेली 2017ची जी कर्जमाफी आहे, अशा गोष्टीने कोर्टाने विचार करून कर्जमाफीसाठी खूप कमी प्रमाणामध्ये नियम आता लावले आहे. यामुळे जी 2025 मध्ये, म्हणजे आता जी 2025 मध्ये कर्जमाफी होणार आहे, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी पात्र करण्यात येतील, अशा प्रकारचा पॉझिटिव्ह निर्णय शेतकऱ्यांना कोर्टाकडून देण्यात आला. शेतकऱ्यांच्या न्यायासाठी हे लढा देणाऱ्या लाखो कुटुंबांना अखेर एक दिलासादायक बातमी मिळाली. न्यायालयाने 2017च्या कर्जमाफी योजनेत त्रुटीवर विचार करत 2025 साठी येणाऱ्या कर्जमाफी योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना पात्र ठेवण्याचे निर्देश सरकारला दिलेले आहेत.
शेतकऱ्यांनी केलेल्या प्रयत्नामुळे हे सर्व काही घडत आहे. शेतकरी कोर्टात गेल्यामुळे सरकारने कर्जमाफीबद्दल उत्तर काय दिलं आहे पहा. शेतकरी कोर्टात गेल्यामुळे सरकारने कर्जमाफीबद्दल काय उत्तर दिलं बघा. राज्य सरकारकडून काय सांगण्यात आलं. शेतकऱ्यांनी कोर्टात दावा दाखल केला. सरकारला विचारण्यात आलं कर्जमाफीची काय प्रक्रिया आहे. सरकारने काय सांगितलं, काय म्हणालं सरकार, काय तारीख जाहीर केली, कोणत्या जिल्ह्यांची यादी आली, हे तुम्हाला आता सांगणार आहे. पण आता कर्जमाफी होणार असून शेतकऱ्यांकडे काही महत्त्वाची कागदपत्र आता आवश्यक असणार आहे. त्याबद्दल आपण सगळ्यात आधी जाणून घेऊयात. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललं. शेतकऱ्यावर असणारा कर्जाचा डोंगर कमी करण्यासाठी सरकार आता राज्यामध्ये कर्जमाफी करणार. राज्यातील बहुतांश लोकांचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे. अशा प्रकारचा विचार आता राज्य सरकार करत आहे. कर्जमाफीसाठी कोणते शेतकरी पात्र असणार, जे लहान आणि श्रीमंत शेतकरी आहेत त्यांच्यामध्ये सर्वात जास्त लक्ष केंद्रित केलं जाणार आहे. म्हणजे ज्यांच्याकडे शेतीशिवाय दुसरं कोणतंच साधन नाहीये अशा शेतकऱ्यांची जी हे आहे त्याला प्राथमिकता दिली जाणार. म्हणजे शेतीशिवाय दुसरं उत्पन्न नाही, त्यांची कर्जमाफी तातडीने करण्याचे आदेश आहेत. कारण आता शेतकरी जे आहेत ते आपल्या अर्थव्यवस्थेला हातभार लावू शकतील. परंतु 2025च्या कर्जमाफीमध्ये काही अटी शर्ती आहेत. तुम्हाला जर या अटी शर्तीत बसायचं असेल तर 5-6 गोष्टी जाणून घेणं गरजेचं आहे. जेणेकरून तुम्ही जे काही कामं आहेत ते लवकरात लवकर पूर्ण केले तर कर्जमाफीचा डायरेक्ट फायदा होईल. शेतकऱ्यांसाठी अतिशय माहिती पुढे आहे बघा. लक्षपूर्वक पहा. शेतकऱ्यांनी कोणत्याही सरकारी किंवा खाजगी बँकेकडून किसान कार्ड अंतर्गत जर कर्ज घेतलेलं असेल आणि कर्जाची परतफेड वेळेत पूर्ण जर न केल्यामुळे शेतकऱ्याचं कर्ज थकीत पडलेलं असेल तर हे थकीत पडल्यामुळे शेतकऱ्याला नवीन कर्ज बँकेकडून घेता येत नाही. त्यामुळे कर्जमाफी झाली तर नवीन कर्ज त्या ठिकाणी तुम्हाला घेता येईल. अशा प्रकारचा विचार राज्य सरकार करत आहे. कर्जमाफीसाठी कोणते शेतकरी पात्र असणार, जे लहान आणि सीमांत शेतकरी आहेत त्यांच्याकडे सर्वात जास्त लक्ष केंद्रित केलं जाणार आहे. म्हणजे ज्यांच्याकडे शेतीशिवाय दुसरं कोणत्याही उपजीविकेचं साधन नाही अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार. कारण असे शेतकरी हे देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावू शकतील. त्यामुळे सरकारने अतिशय मोठा निर्णय घेतला. शेतकरी कर्जमाफीसाठी पात्रता, नियम, अटी या ठिकाणी निश्चित करण्यात आलेले आहेत. या अंतर्गत केवळ तेच शेतकरी लाभ घेऊ शकतील जे कायमस्वरूपी भारताचे रहिवासी आहे. लहान किंवा सीमांत शेतकरी आहेत. या कर्जमाफीसाठी ज्या शेतकऱ्यांची नावे जारी झालेली आहेत त्यांना त्या ठिकाणी हा लाभ देण्यात येईल. कर्जमाफी करण्याबद्दल सरकारकडून सूचना देण्यात येतील. या ठिकाणी तुम्हाला लगेच अर्ज करावा लागेल. कारण कर्जमाफी करण्यासाठी शेतकऱ्यांची पात्रता चेक केली जाते. त्यामुळे कर्जमाफीसाठी अर्ज करणं बंधनकारक असतं. काही वेळा डायरेक्ट डीबीटीने अर्ज न करताही कर्जमाफी सरसकट करण्यात येते. सरकारकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफी योजनेसाठी स्वयंचलित म्हणजे ऑटोमॅटिक पद्धती लागू केली जाऊ शकते. अशा वेळेस अर्ज करण्याची गरज नसते. पण काही अटी शर्ती पूर्ण कराव्या लागतात. त्यानंतरच ही कर्जमाफी केली जाऊ शकते. कारण शासनाकडे पूर्ण माहिती असेल तरच ही कर्जमाफी डायरेक्ट देण्यात येते. आता शेतकऱ्यांनो, तुम्हाला कर्जमाफी होण्यासाठी काय करावं लागणार, कर्जमाफी कधीपर्यंत केली जाईल याबद्दल माहिती देणार आहे. पहा, या ठिकाणी तुम्हाला काही निकष देण्यात आलेले आहे ते तुम्हाला या ठिकाणी पूर्ण करावे लागणार आहे. जसे की शेतकऱ्यांचा आधार नंबर बँकेशी जोडलेला असणं आवश्यक आहे. केवायसी पूर्ण करणं आवश्यक आहे. 7/12 उतारा, कर्जाचा तपशील सरकारकडे आधीच डिजिटल स्वरूपामध्ये उपलब्ध असतो. बँकेकडून शेतकऱ्याची माहिती, थकीत कर्जाची यादी शासनाला पाठवली जाते. सरकारी माहिती तपासून पात्र शेतकऱ्यांची यादी तयार करतं. जर ही सर्व माहिती पूर्ण असेल तर शासन शेतकऱ्यांना थेट बँक खात्यात डीबीटीद्वारे कर्जाची रक्कम वर्ग करतं किंवा कर्जमाफी थेट माफ करतं. उदाहरणार्थ 2019 मध्ये महाराष्ट्र महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना यात काही शेतकऱ्यांचा अर्ज न करता थेट कर्जमाफी दिली. कारण की बँकेकडून, महसूल खात्याकडून संपूर्ण डेटा उपलब्ध होत होता. ज्या शेतकऱ्यांचा डेटा उपलब्ध नव्हता त्यांची कर्जमाफी योजनेचा लाभ संबंधित शासकीय यंत्रणेकडे जशी कृषी विभागाकडे, माही सेवा केंद्राकडे किंवा ऑनलाईन पोर्टलवर अर्ज सादर करणं आवश्यक करण्यात आलं होतं. जर तुमची माहिती सरकारकडे चुकीची असेल तर काही आवश्यक कागदपत्रे तुम्हाला जमा करावी लागतील. बँक खात्याचे तपशील, कर्जाशी संबंधित कागदपत्रे, शेतकरी नोंदणी क्रमांक, रहिवासी प्रमाणपत्र, आधार कार्ड, जमिनीशी संबंधित मूळ कागदपत्र आणि मूळ कर्ज प्रमाणपत्र याचा समावेश असतो. तर अशा प्रकारचे कागदपत्र सरकार तुमच्याकडून मागू शकतं. आणि दिलेल्या टायमामध्ये, वेळेमध्ये जे शेतकरी कागदपत्र आणि अर्ज त्या ठिकाणी भरतील त्यांनाच लाभ मिळतो, अन्यथा लाभ मिळत नाही. तर काळजी करण्याची गरज नाहीये. कोणतेही कागदपत्र तुमच्याकडे नसेल तर लवकरात लवकर हे कागदपत्र काढून घ्या. कर्जमाफीची घोषणा कधीही केली जाऊ शकते. कारण कर्जमाफी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू झालेल्या आहे. खासमध्ये कर्जमाफीसाठी लागणारा जो निधी आहे तोही राज्य सरकार आता उपलब्ध करत आहे. जून महिन्यामध्ये, जुलै महिन्यामध्ये तातडीनं याचा जो दबाव आहे, शेतकरी संघटना असतील, विविध ठिकाणी आंदोलनं सुरू आहेत, कोर्टामध्ये प्रकरणं सुरू आहेत आणि सरकारही शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी नक्कीच निर्णय घेऊ शकतं. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तुम्हालाही देखील तुमची कर्जमाफी झालेली पाहायला मिळू शकते. त्यामुळे तुम्ही आता क्लिअर राहणं गरजेचं आहे. सगळे कागदपत्र, दस्तावेज सगळे क्लिअर जमा करून ठेवणं आता गरजेचं आहे. नक्कीच आपल्याला एक आनंदाची बातमी मिळेल.